अशा दिवसातील हा दुसरा सामना डीबी स्पोर्ट कुरुन विरुद्ध आई एकविरा स्पोर्ट झोपडा. डीबी स्पोर्ट कुरुन संघाने टॉस जिंकला आणि प्रथमतः गोलंदाजी स्वीकारलेली. मात्र या ठिकाणी पहिल्या डावाला सुरुवात केली जात आहे. पहिला चेंडू जबरदस्त अगदी मिड ऑफच्या डोक्यापर्यंत चेंडू फ्लाय होतो आणि चेंडू निघून जाईल वाईडिश लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांच्या इशाऱ्याची अपेक्षा आहे, प्रतीक्षा आहे की चौकार आहे की षटकार. 4 रन्स. रोहितने सुरुवात केली आपल्या गोलंदाजीला आणि पहिल्या चेंडूवरती रोहितचं स्वागत केलं फलंदाज जैन सवकरानं आणि त्यानंतर मात्र रोहित कमबॅक करून दाखवतोय. रोहित आणि त्याच्या सोबतीला आहे प्रमोद. अशी सलामीची जोडी जय आणि प्रमोद ही सलामी जोडी आपण पाहतो आणि रोहितनं मात्र या ठिकाणी आपल्या षटकाला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती 4 धावा पाहिल्या आपण, त्यानंतर डॉट चेंडू पाहिला. फुल टॉस आहे, इनफिल्डला बीट करण्याचा प्रयत्न, जबरदस्त शॉट सिलेक्शन पाहतो आपण. थोडीशी रेस सुरू आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षणामध्ये पाहू शकाल त्या ठिकाणी आधुनिक चेंडू शोधत आहेत आणि या शेवटच्या क्षणाला मात्र पायांचा तिथे मात्र वापर केला. परंतु तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. पण या विभागातील ही दुसरी स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. भैरगाव चषक 2024 आणि जुपाडा गावाची सुद्धा मात्र एक मोठी स्पर्धा तुम्हाला मित्रांनो पडगा टेनिस क्रिकेटमध्ये पाहायला मिळणार आहे. 27 जानेवारी ते 29 जानेवारी 3 दिवसांची ती स्पर्धा असेल आणि जुपाडा गावामध्ये ही पहिल्यांदा स्पर्धा होणार आहे. जणू काय त्या गावाचा उत्सवच त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस होता परंतु त्या ठिकाणी मिस जजिंग पाहायला मिळाली आणि त्याच मुळे चेंडू मात्र एस्टॅनच्या पाठीमागे मात्र निघून जातोय. दुसरा डॉट चेंडू मात्र या ठिकाणी आपल्याला रोहितच्या वतीने पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे बिनगडी बाद 7 धावा. 3 षटकांचा सामना. पहिल्या षटक पॉवर प्लेचा आपण या ठिकाणी अनुभवतोय. यापुढील जे 2 संघात शेरेकरपाडा विरुद्ध जय हनुमान वाहोळी आपण सुद्धा पूर्णपणे सज्ज व्हायचा आहे. पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी अगदी वाईट यॉर्करचा प्रयत्न आणि जागेवरूनच खेळण्याचा प्रयत्न प्रमोदने केला आणि लागोपाठचा दुसरा डॉट चेंडू खेळतोय प्रमोद. स्वतः संगणायक आहे, चेंडूच्या रेषेपर्यंत पोहोचला नाहीये. अनेक वर्ष झाली की जुपाडा गावामध्ये आपल्याला क्रिकेटच्या माध्यमातून संघ पाहायला मिळायचा नसायचा. परंतु तदनंतर शिवाजी भालेकर मात्र जन्माला आले आणि तदनंतर त्यांच्या माध्यमातून युवा खेळाडू घडले गेले आणि आज प्रॉपर संघ त्या गावामध्ये पाहायला मिळतोय. फुलटॉस आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र कनेक्शन नाहीये. लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू. जबरदस्त वापसी गोलंदाज रोहितकडून आपल्याला पाहायला मिळाली. पहिल्या षटकाचा खेळ संपूर्ण झाला, गडी बाद करता आला नाही परंतु इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली गोलंदाज रोहितच्या वतीनं. 7 धावा त्याने मात्र फक्त खर्च केले आपल्या एका षटकाच्या स्पेलमध्ये. डीबी स्पोर्ट कुरुन संघाचा सुद्धा एक मोठा बिग शो तुमच्या भेटीस येणार आहे. देवा चषक 2024-25 असा आता कालावधी त्या स्पर्धेचा असेल. मागील सत्रामध्ये सुद्धा देवा चषकाचं आपण आयोजन पाहिलं टोलनाका मैदानावरती आणि या सत्रामध्ये सुद्धा मात्र त्यांच्या वतीने एक मोठी स्पर्धा तुमच्या भेटीस येणार आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज विष्णू. पहिला चेंडू पाहिला तर अगदी 55 बॉल तासाची खेळपट्टी आहे. त्या खेळपट्टीच्या बाहेर चेंडूची हाताळणी झाली आणि त्याचमुळे पंचांच्या वतीनं गोलंदाजाला मात्र या ठिकाणी दंडित केलं गेलं. अतिरिक्त चेंडू आणि अतिरिक्त धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळाली. धाव फलकावरती सिंगलच्या वतीने धावसंख्या 8 या आकड्यावरती जाताना आपण पाहतोय. जय चांगली बॅटिंग करतोय सध्या, प्रॉपर कनेक्शन करतोय परंतु कुठेतरी प्रमोदने त्याला सुद्धा चांगली साथ द्यावी लागेल. ऑफ स्टेजच्या खूपच बाहेर. अजून एक मात्र स्वेअर चेंडू वाईटच्या माध्यमातून इथे धाव जोडली जाईल. पिरियड कंटिन्यू आहे. जयकडे संध्या
संधी आहे की तो या फ्रीट चेंडूवरती एखादा मोठा फटका खेळू शकतोय आणि तो प्रयत्न इथून त्याला मात्र करावा लागेल, कारण तुमच्याकडे फक्त 18 चेंडू आहेत पहिल्या एका इनिंगसाठी. ही लेंथ खूपच छान आहे. या स्पर्धेला शिवसेनेचे उपतालुका प्रमुख सन्माननीय रघुनाथजी सीताराम पाटील आणि माजी क्रिकेटपटू कुकसे गावातील रमेश आत्माराम पाटील यांच्या वतीने या स्पर्धेसाठी शुभेच्छा आलेल्या आहेत. त्यांचं करूया आपण हार्दिक स्वागत. आणि रघुनाथ पाटील यांचा जरा बद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या वडिलांच्या आणि त्यांच्या बंधूच्या नावानं तुम्हाला एक प्रेक्षक स्टँड सुद्धा पाहायला मिळतोय. ओ हा फटका चांगला आहे, परंतु चेंडू मात्र या ठिकाणी जमिनीवरती सेफ लँडिंग होते. मैदानाच्या आतमध्ये डीपवरून जोपर्यंत चतुरक्षक चेंडू येऊन उचलून फेक करतील तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी फलंदाजाने वेगाने पूर्ण केल्या. कैलासवासी सीताराम दगडू पाटील आणि कैलासवासी जनार्दन सीताराम पाटील यांच्या नावावर तुम्ही प्रेक्षक स्टँड पाहू शकाल. अगदी लॉंगॉनच्या दिशेने तो स्टँड आहे. 2 धावा कंप्लीट झाल्या. 2 धावेने संघाने धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचते. बिनगडी बाद पावलांचा वापर केला होता. अगदी डान्सन ट्रॅक शॉट केल्याचा प्रयत्न केला फलंदाज जैन, परंतु चेंडू पडल्यानंतर पहा अगदी खाली राहिला. आणि या डॉट पर्सेंटेज जर पाहिले तर जास्तीच आपण पाहतो. या पहिल्या इनिंगमध्ये आतापर्यंत 6 चेंडू जे पाहिले तर डॉट केले गेले. आणि हीच परिस्थिती आपण पहिल्या सामन्यांमध्ये सुद्धा पाहिली की एकूण धनेश शिलम कुकचे संघाने 2 षटकंही डॉट केले गेले आणि त्याचाच मात्र कुठेतरी नुकसान त्या संघाला मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळाला. स्वेअर चेंडू अतिरिक्त धाबा कशा येतात हे महत्त्वाचं नाही आहे. धावा येणं गरजेचं आहे. कुठेतरी तुम्हाला फाईट बॅक करायची असेल तर इथून तुम्हाला किमान 25-30 धावसंख्येपर्यंत मात्र मजल मारावं लागेल आणि तो प्रयत्न सध्या जय आणि प्रमोदला मात्र करावा लागेल. येणाऱ्या बॅटरमध्ये शिवाजी भालेकर सारखा एक जबरदस्त पिच हिटर म्हणून तुमच्याकडे खेळाडू आहे. बागपुटला गेले अगदी विकेटच्या समोर बायडिश लॉंगकडे पाहू शकाल. या ठिकाणी फटका चांगला होता. फेक सुद्धा चांगली पाहायला मिळाली विकेट किपर एनकडे, परंतु संत फेकी आली आणि त्याचमुळे मात्र 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. चांगला क्रिकेट सध्या आपण पाहतोय आज डीबी स्पोर्ट कुरुन संघाच्या वतीने खेळला जातोय. कारण रात्री सुद्धा मात्र ज्या जय भीम समाजाच्या ज्या स्पर्धा असतात त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र या संघानं चांगली केली. आणि आज जय महाराष्ट्र भोरगाव आयोजित भोरगाव चषकामध्ये सुद्धा मात्र अतिशय चांगल्या प्रमाणात सांघिक खेळ त्याचा एकोपा आज पाहायला मिळतोय. आतापर्यंत 2 डिपार्टमेंटमध्ये पाहिलं तर त्यांचा जबरदस्त खेळ राहिला. त्यांची गोलंदाजीला साथ मिळाली ती म्हणजे क्षेत्ररक्षणाची. आणि त्याच अनुषंगाने मात्र कुठेतरी मोठ्या फटक्यापासून मात्र फलंदाज वंचित राहिलेले आहेत. फलंदाजाला संधी देत नाहीत मोठ्या फटके खेळण्यासाठी. लो पुढे चेंडू बॅटची कडा चेंडू शॉट थर्डमॅनला इथे मात्र या ठिकाणी पोहोचतोय. तोपर्यंत या ठिकाणी पाहू शकाल 1 धाव मात्र शेवटच्या चेंडूवरती पूर्ण केली. आणि अशा रीते 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 7, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 8, बिनगडी बाद 15 धावा धाव फलकावरती पाहायला मिळत आहेत. यानंतर शेरकरपाडा विरुद्ध जय हनुमान वाहुली दोन्ही संघांना विनंती करतो की नाणेफेकीसाठी या, कारण प्रत्येकी 3-3 षटकांचे आज सामने असणार आहेत आणि प्रत्येक इनिंगमध्ये या ठिकाणी नाणेफेकी केली जाणार आहे. याची सर्व संघाच्या संघनायकाने नोंद घ्यावी. त्यानंतर पहिल्या फेरीतील शेवटचा सामना असेल सरस्वती स्पोर्ट खालिंग विपक्ष श्रावण स्पोर्ट भोकरी. त्यानंतर दुसऱ्या फेरीमध्ये तुम्ही विकी स्पोर्ट कुक्षी संघाला पाहाल. निर्वी 11 सापे संघ सुद्धा इन ॲक्शन मध्ये आहे. महेश 11 पडगे संघ आहे. एसके स्पोर्ट सापे संघ आहे. अशा प्रमाणे आज 12 संघ आज खेळताना पाहायला मिळतील. आणि आय थिंक आफ्टरनून सेशनमध्ये तुम्हाला पहिली क्वार्टर फायनलची लढत सुद्धा पाहायला मिळणार आहे. जो कालच्या दिवसातील सामना शिल्लक राहिला आहे जय महाराष्ट्र भुईरगाव आणि मितेश 11 कुरुन या 2 संघादरम्यान ती लढत असेल. शेवटचा षटक आणि षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज. फटका चांगला अगदी काव कोणत्या दिशेनं मात्र आउटफील्ड टणक आहे. चेंडू मात्र ज्याबली जमिनीवरती लँडिंग झाला. अतिरिक्त उचली मिळाली आणि या चेंडू मात्र सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून जातोय. 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त गॅप सिलेक्शन आणि चेंडू मात्र पाहिलं तर वेगाने निघून गेला.
आतापर्यंत आपण जर पाहिलं तर 19 धाबाची पार्टनरशिप दोघांमध्ये पाहायला मिळाली. हो, या ठिकाणी पाहू शकाल खूपच शॉर्ट पिच होतात, मात्र त्याच्यावरती पंच केला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक चूक झाली त्या ठिकाणी आणि या ओव्हरमध्ये येणारा हा दुसरा सलगचा चौकार जयच्या बॅटमधून पाहतोय आपण. जय आता मात्र चांगली बॅटिंग करतोय. 3 चौकार त्याच्या बॅटमधून आले आणि सन्मानजनक धावसंख्येपर्यंत आता मात्र पोहोचण्याचा प्रयत्न करतोय झुपाडा संघ. फुलटॉ चेंडू आहे, ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग फटका आहे, उंची जास्त मिळाली परंतु कुठल्याही क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचणार नाहीये. सेफ लँडिंग होतोय आणि जोपर्यंत डीपमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाऊन चेंडूला उचलतील तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्या आणि धाव फलक आता मात्र या ठिकाणी चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचतोय 25 या आकड्यावरती. अजूनही 3 चेंडूचा खेळणे बाकी आहे आणि 25 धावांचा आपण जर विचार केला तर वैयक्तिक 22 या धावसंख्येवरती खेळतोय जय आणि प्रमोदनं आतापर्यंत एकही धावाचं योगदान दिलं नाहीये. ऑनसाईडला टर्न करण्याचा प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर इकडे क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण, फेक सुद्धा जबरदस्त पाहायला मिळाली परंतु चित्त्याच्या सप्लायनं एक धाव दोन्ही फलंदाजाने त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि धावसंख्या आता मात्र 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. जय हनुमान वाहुली संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. तर मी विनंती करतो शेरगरपाडा संघाला की आपण सुद्धा जास्त वेळ घेऊ नका, लगेच आपण नाणेफेकीसाठी या आलेले आहेत. येस, ओके, दोन्ही संघांचं आपण करूया हार्दिक स्वागत. 26 प्रमोद वारंवार मोठे फटके खेळण्याचा त्याने प्रयत्न केला परंतु 4 चेंडू त्याने मात्र या ठिकाणी डॉट केलेले आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि या स्पर्धेसाठी उपस्थित सर्व संघांसाठी आणि कॉमेंट्री पॅनलसाठी भादाणे गावचे एक उत्कृष्ट क्रिकेटपटू मिस्टर विजू गीते यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि या ठिकाणी पहा शेवटचा चेंडू सुद्धा मात्र चांगला लेंथवरती पाहूया बॅटच्या स्वरूपात आहे की लेग बायच्या स्वरूपात म्हणजे आय थिंक प्रमोदने एकूण 5 चेंडू फेस केले, एकही धाव त्याला मात्र जोडता आली नाहीये आणि अशा रीते 3 षटकांचा तवे तर पहिल्या डाबाचा खेळ सुद्धा मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. कारण प्रत्येकी 3-3 षटकांचे आपण इथे सामने पाहतोय आणि शिवाजीला मात्र संधी मिळालीच नाहीये या पहिल्या इनिंगमध्ये खेळण्यासाठी. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर 27 धाबा जोडल्या गेल्या पहिल्या डाबामध्ये आहे एकविरा झुपाडा संघाने आणि विजयासाठी 28 धाबांची आवश्यकता असणार आहे. डीबी स्पोर्ट करून संघाला या ठिकाणी उशिराने प्रमोट केल्यामुळे त्या संघाला आपण 2 धावेने पॅनलाइज करतोय तर त्या धावा सुद्धा आपण ऍड करूया. 70 + 2 धावा आपण ऍड करूया. 29 धावा झालेल्या आहेत म्हणजे लक्ष असेल 30 धावांचं. लक्ष असतो डीबी स्पोर्ट करून संघ, टार्गेट आहे एकूण 30 धावांचं. कारण तुमचा संघ या ठिकाणी उशिराने आला त्यामुळे 2 धावेने तुमच्या संघाला पॅनलाइज केलं आणि आजच्या दिवसातील आपण तिसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीकडे वळणार आहोत. जय हनुमान वाहुली विरुद्ध शेरगरपाडा अशी लढत तुम्ही पाहणार आहात आणि ही नाणेफेकी करण्यासाठी मनीष भैरी आपण टॉस बॉक्स मध्ये या. दोन्ही संघादरम्यान आपण नाणेफेकी इथे संपन्न करू. आई गावदेवी स्पोर्ट शेरगरपाडा या नावानं संघ खेळणार आहे आणि कॉल देतील या ठिकाणी वाहुली संघाने एक टेल्स कॉल आहे परंतु आलेला हेड अर्थात टॉस जिंकला या ठिकाणी गावदेवी स्पोर्ट शेरगरपाडा संघाच्या संघनायकाने. टॉस जिंकला आणि या स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रथमतः खेळण्याची संधी मिळाली, किती आनंद होतोय? खूप आनंद होतोय. 3 षटकांची लढत आहे. असा तुमच्याकडे कुठला नवीन चेहरा आहे की त्याच्यावरती तुमचा संघ डिफेंड असेल? मी आहे, ओमकार आहे, रोहित आहे, सुभाष वारके असे खूप सारे आहेत. काय करण्याचा प्रयत्न करशील, गोलंदाजी करणार की फलंदाजी? गोलंदाजी. या स्पर्धेबद्दल काय 2 शब्द? पहिले तर आम्हाला खेळण्याची संधी दिली, कमिटीचे आम्ही आभार मानतो आणि खूप चांगला नियोजन आहे.
तुमच्याकडे असे किती यंगस्टार खेळाडू आहेत की ते नक्कीच रायझिंग स्टार ठरू शकतात तुमच्या संघासाठी? टीम तर सगळी यंगच आहे. फक्त एकच अनुभव खिलाडी आहे सुभाष वारके म्हणून. तर अनुभव आहे त्यांच्याकडे भरपूर वर्षाचा, तर त्यांच्याकडून काय तुम्ही धडे घेता, काय शिक्षण घेता त्यांच्याकडून? त्याच्याकडून आम्ही चांगला शिकण्याचा प्रयत्न करतो. तो आम्हाला गाईड करतो की असं केला तसं केला. त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो चांगलं 100% देण्याचा. तर हे तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. सँडी, तुम्हाला मात्र बॅटिंग करायची आहे आणि या मैदानावरती तुमचा चांगला इतिहास सुद्धा राहिलेला आहे, तुमचा खेळ चांगला राहिलेला आहे. तरी सुद्धा कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि तुमच्या संघामध्ये या सत्रामध्ये काय बदल असेल? बदल तर काय नाही आहे, तोच संघ आहे. 40+ जाण्याचा प्रयत्न करू. आणि 40+ मात्र सुरुवात फार चांगली होणं गरजेचं आहे. तर काय आम्ही क्रमवारीमध्ये चेंजेस पाहू आणि आय थिंक शुभम थोडंसं आउटफॉट फॉर्म आहे, त्याच्याकडून काय जास्त अपेक्षा करतोयस? काय नाही अपेक्षा, फक्त त्याचा एकच म्हणणं आहे का तुझा नॅचरल खेळ दाखव. स्पर्धा अनेक ठिकाणी होत आहेत, पीटीसी मध्ये कुठेतरी कमी स्पर्धा होत आहेत, परंतु ज्या अनुषंगाने ही स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे जय महाराष्ट्र बोरगाव संघानं, त्या आयोजकांबद्दल काय सांगशील? आयोजन तर खूप छान केलं आहे ना. ते बोललेत का डे नाईट ठेवायचा प्रयत्न करू. माझी तर इच्छा आहे पुढच्याला ठेवावी ते डे नाईट. क्या बात आहे या, आणि नक्कीच हा मेसेज तुमचा जय महाराष्ट्र मित्रमंडळपर्यंत आम्ही नक्कीच पोचू. तर दोन्ही संघाच्या संघनायकांनी जबरदस्त मनोगत व्यक्त केलं आणि या ठिकाणी नाणेफेकी संपन्न झाली. टॉस जिंकला गावदोई स्पोर्ट शरीरपाडा संघाच्या संघनायकाने आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारला आहे. तर दोन्ही संघांना देऊया आपण शुभेच्छा आणि जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, कारण सामना सुरू आहे. 30 धावांचा लक्षाचा पाठलाग करतायत त्या ठिकाणी डेबी स्पोर्ट करून आणि बॉक्समध्ये आता सज्ज होतील माझे सहकारी समालोचक व्हॉइस ऑफ निंबवले मिस्टर मनोज कारवे सर. थँक्यू. थँक्यू सो मच. धन्यवाद योगेश पाटील सर. पुण्याच्या सर्वांचं स्वागत. सर्वांना दत्त जयंतीच्या शुभेच्छा. 30 धावांचं टार्गेट आहे. सामना सुरू झालाय, धावांचा पाठलाग सुरू झालाय डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाकडून. सलामीचे फलंदाज सूरज आणि विष्णू आणि स्ट्रायकर गोलंदाज आपण पाहतोय जय, ज्याने पहिला डॉट टाकलाय. समोरून जातो दुसरा चेंडू घेऊन आणि तो फुलटॉस होता, टर्न केलाय, छान फ्लिक केलाय चेंडूला, मस्त पद्धतीने दिशा दिली आणि चेंडू लॉंग लेगच्या दिशेने जातोय. 4 धावांसाठी 4 रन. कडे गेला, त्यांनी जे ध्येय गाठलं होतं चेंडूने आणि ते ध्येय बरोबर गाठताना पाहिलं आपण. पुन्हा एकदा तसाच फ्लिकचा प्रयत्न, लेग लॉनचा प्रयत्न होता. यावेळेला चेंडू अक्षरच्या डाव्या एसटीच्या जवळ फुललेनचा टप्पा, परंतु सन्माननीय आमचे पंच गोकुल पाटील सर पाहत असताना इट्स अ वाईट डिलिव्हरी. मॅन फ्रॉम भादवड, मिस्टर कूल गोकुल पाटील असं त्यांना संबोधलं जातं. पंचांशी कोणी पण वाद घालू नका प्लीज. सॉरी. पंच जे सांगतील तो निर्णय योग्य असेल. इथे कुठल्याही प्रकारचा रिव्ह्यू मिळणार नाही तुम्हाला. जर पंचांना वाटलं तर ते रिव्ह्यू मागतील, तुम्ही रिव्ह्यूसाठी डिमांड करू नका प्लीज. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्या होत्या आणि आता सुरू असलेल्या इनिंगमध्ये 2 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा आलेल्या आहेत, जर हा वाईड असेल तर. पंच जर आम्हाला दर्शवतील तरच आम्ही रिव्ह्यू चेक करू. खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचे इशारे करू नका प्लीज. बॅट्समनने सुद्धा इशारे करायचे नाहीयेत, कुठल्याही गोष्टीसाठी अलाउड नाहीये. शिस्तबद्ध टुर्नामेंट आहे. रूल्स आणि रेग्युलेशन्स अप्लाय, कंडिशन्स अप्लाय. गोकुल सर काय फायनल केलं?
वाईट नाही आहे. ओके ओके, स्टंपच्या मधून गेलाय. दॅट्स इट. ओके, मधल्या आणि डाव्या एसटीच्या मधून चेंडू गेला आणि असं चित्र फार दुर्मिळ पाहायला मिळतं. म्हणजे चेंडूने किती छान पद्धतीने स्वतःला आवरून सावरून प्रवेश केला त्या जसं सुईतून धागा ओवावा तसा चेंडू गेला होता त्या एसटीमधून. छान पाहायला मिळालं. हो, लेट कटचा प्रयत्न आणि बॅकवर्ड पॉइंट आणि गलीच्या मध्ये झेल टिपला गेला. फलंदाजी ते बाद होता आणि पहिला धक्का लागत असताना डीबी स्पोर्ट कुरुन संघाला 4 धावसंख्येवर. रिलीज केलं गोलंदाजाने. आपण जर रिप्ले पाहिला असेल, अक्षरशः जेव्हा रिलीज करताना क्रीजच्या थोडासा आत आला होता बॉलरचा पाय, आणि जेव्हा त्याने रिलीज केलं तेव्हा शोल्डरचा जास्त वापर केला. चेंडू हा क्लोज टू द बॉडी होता, छाती आणि पोटाच्या मध्ये होता, म्हणजे जागा नव्हती स्टिअर करण्यासाठी, दिशा देण्यासाठी, आणि बरोबर त्या ठिकाणी बीट झाले आणि बॅटची कडा घेऊन चेंडू गेला बॅकवर्ड पॉईंट आणि गलीच्या मध्ये फिल्डरच्या हातामध्ये जाऊन विसावला. पहिला धक्का लागला डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाला. 4 धावसंख्या, 5 धावसंख्या. इथे करेक्शन करा. 5 आहे ना? मला सांग ना राजा, मी बोललो ना. 4च आहे. इट्स फायनल. 4 धावसंख्या आहे, माफ करा. आज आमच्या अथर्व जरा थोडेसे चांगली कामगिरी करतायत. प्रेशरमध्ये आहेत. काल त्यांना प्रेशर दिलं होतं मंगेश भोईर सरांनी की तुम्ही चांगली कामगिरी करतोय, अजून चांगली कामगिरी करू शकतोस. करेक्शन आहे ते वाईटचं, आणि हरकत नाही, नो प्रॉब्लेम, होत असतात गोष्टी. तर 14 चेंडू प्रेक्षक शिल्लक आहेत. अजून 26 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी डीबी स्पोर्ट्स कुरुन संघाला, ज्यांच्यासमोर लक्ष आहे ते. अजून एक बीमर, अजून एक बीमर. हॅलो, सॉरी फॉर द इंटरप्शन. ॲक्च्युली थोडंसं इथे अनमॅच दिसत होतं स्कोरिंगमध्ये, त्याच्यामुळे थांबलो होतो. अजून करेक्शन मला व्यवस्थित कळत नाही आहे, काळजी घ्या प्लीज. तर आता धावसंख्या बरोबर 6 आणि 5 चेंडू झाले ते पहिल्या षटकातील. हा चेंडू फ्रीट आहे. हो, हा चांगला तटवलाय व्ही सेपमध्ये. पाहिलं की मिड ऑन थोडंसं वाईड आहे, परंतु लॉंग ऑफचा फिल्डर वेगाने आला आणि या फ्रीटवरती फक्त एकच धाव मिळाली बॅट्समनला. अशा प्रकारे गोकुळ पाटील सरांचा इशारा षटक संपल्याचा. तर प्रेक्षको, पहिलं षटक समाप्त झालं. पहिल्या इनिंगमध्ये पहिल्या षटकात 7 धावा आल्या होत्या आणि ह्या इनिंगमध्ये सुद्धा पहिल्या षटकामध्ये बरोबर 7 धावा आल्यात, परंतु एक नुकसान झालंय. एक नुकसान आणि 7 धावसंख्या डीबी स्पोर्ट कुरुन संघाची. या धावांचा पाठलाग सुरू असताना पुढचा सामना लगेचच रंगणार आहे. ज्याचा टॉस झालाय तर नक्कीच त्या पुढच्या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. आणि या ठिकाणी जास्त एकत्र येऊ नका, कारण आजच्या दिवसामध्ये डबल आम्हाला 12 सामने कव्हर करायचे आहेत. एक क्वार्टर फायनलचा मुकाबला सुद्धा आपण खेळवणार आहोत. ठीक आहे, 12 वाजता पाहायला विसरू नका. जय महाराष्ट्र क्लब भुईरगाव आयोजित महाराष्ट्र चषक 2024, भुईरगाव चषक 2024. आणि नवीन वर्षामध्ये धनेश चषकाचं आगमन. बिग शो कमिंग सून फ्रॉम 3 बिग मॅन्स. वन अँड ओनली पांडुशेठ धर्मा पाटील, दिलीप शेठ धर्मा पाटील, संतोष शेठ धर्मा पाटील यांच्या वतीने न भूतो न भविष्यती डे नाईट फॉर्मॅटमध्ये धनेश चषकाचं आगमन होत आहे. येणाऱ्या नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाची भली मोठी भेट तुमच्यासाठी. तर नवीन षटकासाठी गोलंदाज इथे प्रमोद सज्ज होतोय बॉलिंग मार्कवर. समोर फलंदाज सिराज आहे, त्यासोबतीला रॉय आलाय. रॉय आणि विष्णू आहे. सिरज बाद झाला, आम्हाला अथर्व सांगतायत बरोबर. सिरज बाद झाला, विष्णू आणि रॉय आहे. आमचे स्कोरर चांगले आहेत, काल पण ते खूप व्हायरल झाले.
आणि आज ते अति व्हायरल होतील असं वाटतंय, परंतु हा सामना आता कोण जिंकेल हे महत्त्वाचं आहे, कारण मैदानामध्ये जास्त लक्ष आहे, स्कोररकडे जास्त लक्ष नसतं प्रेक्षकांचं. ते आमचं फक्त लक्ष असतं. जसं काल मंगेशचं खूप लक्ष होतं अथर्वकडे. पहिला चेंडू जातो घेऊन गोलंदाज. ओ टर्न केलाय, छाती जवळून छाती ठोकपणे फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या वरून. विजयाचा शंखनाद ठोकणारा ठोकला षटकार बॅट्समन विष्णूने, रॉयने. तुम्हाला एक चौकार मारला, त्यानंतर करण पाटीलने जो षटकार मारला होता, पूर्णपणे लगेच उल्हास आणि जल्लोष सुरू झाला होता मैदानामध्ये. तसंच इथं वादळ आलं, ते म्हणजे रॉयचं षटकार खेचून धावसंख्या पोहोचवली आहे 13 वर. पुन्हा एकदा टर्न केलाय, शॉर्ट बॅकवर्ड्स केलेला क्षेत्ररक्षक तैनात आहे, पंचाच्या उजव्या बाजूने फेकी करतोय डायरेक्ट इन टू द स्टंप विकेट कीपरकडे. आणि त्या दरम्यान सुरक्षित पोहोचला सुद्धा नॉस्टॅकचा फलंदाज त्या क्रीजवर विष्णू. धावसंख्या 14 वर आहे. रोहन भोईर यांना आम्ही बोलावू इच्छितो की ज्यांनी स्टेजवर यावं. रोहनजी भोईर, आपलं हार्दिक स्वागत. डीबी स्पोर्ट्स कोरून विरुद्ध आई एकविरा जुपाडा असा सामना रंगतोय. जुपाडा संघाची बॅटिंग झाली प्रेक्षको, आणि आता धावांचा पाठलाग सुरू आहे. तीन ओव्हरचा मुकाबला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता, या ठिकाणी उसळी देण्याचा प्रयत्न केला गोलंदाजाने, चांगला बाउन्स टाकला, डॉट चेंडू काढला प्रमोदने. आता सुद्धा उचली घेणारा चेंडू, परंतु सेकंड बॅक टू बॅक बाउन्सर इन द वर, सिंगल ओव्हर नॉट अलाउड. नवीन नियमावलीनुसार एका तुम्ही षटकामध्ये 2 बाउन्सर टाकू शकत नाही, हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि आमच्या पंचांना ज्या माहिती आहे त्या पंचांनी दर्शवला तो नो, आणि पुढचा चेंडू असेल फ्री हिट. ही परवानगी मिळाली या ठिकाणी. जसे असेच काल प्रकार पण झाले होते. डोले संघाकडे तोलक फॅक्टर ऑन झालेला, फ्री हिटचा चेंडू मिळाला होता, बरेचसे उतार चढाव झाले, काय तो सामना रंगला होता. आणि या ठिकाणी हा फ्री हिटचा चेंडू, शॉट अप गुड लेंथ, आणि हट्टा टवलाय छान पद्धतीने, पण तो फ्री हिट आहे ते फिल्डरला माहिती आहे की असं वाटलं, निसटला झेल. आणि चांगला बॅकअप असताना 2 धावा सुद्धा लिहिल्या, पूर्ण केल्या दोन्ही फलंदाजाने. चांगला टर्न केला होता, हा पंप पूल होता त्या ठिकाणी. स्क्वेअर ऑफ द विकेट चांगले फटके इथे पाहायला मिळतात या ग्राउंडवरती. आणि ह्या ग्राउंडची खेळपट्टी जी कॉन्क्रीट आहे, लोक म्हणतात की कॉन्क्रीटवरती चेंडू टर्न होत नाही, परंतु होत असतो. जसं शेनवॉरने बर्फावरती आणि काचांवरती सुद्धा चेंडू टर्न करून दाखवला, तर मग कॉन्क्रीटवरती का नाही? फक्त तुमच्यामध्ये ती क्षमता पाहिजे. आणि धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे ती 17 वर डीबी स्पोर्ट्स करून संघाची 17. सन्मान्य जगदीशजी भोईर साहेबांचं आगमन झालं, आपलं हार्दिक स्वागत साहेब. भोईरगाव चषक 2024 मध्ये या ठिकाणी स्वागत केले. झेल उडालाय आणि वाईडिस लॉंग ऑनला झेल सोडलाय सुद्धा, बॅकअपला सुद्धा गेले होते, रिले सुद्धा मिळालं नाहीये, चेंडू जागेवरच पडला निसटून हातातून. आणि कमरेवरती हात गेले बिचाऱ्या त्या फिल्डरचे, बिचाऱ्या त्या सलमान खानचे, आणि अभिषेक बच्चननी बाजी मारली. धावसंख्या 19 वर 19. एक गडी बाद असताना डीबी स्पोर्ट कुरुन संघ विजयाकडे वाटचाल करते असं वाटतंय हळूहळू. काही नशिबाची साथ सुद्धा मिळते. बघा झेल सोडला, किती सोपा झेल होता, आणि असा झेल सोडणं म्हणजे सामना सोडल्यासारखंच आहे. स्क्रीनवरती पाहू शकता आपण एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून रिप्ले. किती चान्स मिळाल्या होत्या, पण तो चेंडू काय तो थांबला नाही. या ठिकाणी चांगला हा पंप पूल आहे, 2 फिल्डरच्या मधून चेंडू जाणार का नाही, वेगाने क्षेत्ररक्षक येतोय. आता मात्र एकच धावेवरती समाधान मानलं ते विष्णूने, आणि रॉयला स्ट्राईकचा प्रयत्न होता, पण तो नाही. षटक संपल्याचा इशारा गोकुळ पाटील सरांचा, सोबतीला शानू कुरेशी सर आहेत. तर प्रेक्षको 2 षटकं समाप्त झाली, 3 षटकाचा मुकाबला असताना आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये
बरोबर 10 धावांची गरज आहे, कारण लक्ष येते 30 धावांचं डीबी स्पोर्ट करून संघाच्या समोर. सामना कसा होईल ते बघायचं आपल्याला. शेवटच्या षटकात तर पोहोचला हे आधी महत्वाचं असतं. कालच्या दिवसामध्ये असे बरेचसे सामने झाले की ते शेवटच्या षटकापर्यंत पोहोचले, शेवटच्या चेंडूपर्यंत सुद्धा पोहोचले. हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पाहिजे जुपाडाच्या टीमने, आणि त्याचं त्यांनी चर्चासत्र सुरू केलं. पण तो जास्त वेळ मिटिंग घेऊ नका, कारण इतका वेळ मीटिंग अलाउड नाही, अन्यथा तुम्ही इथे टोकनच टाकून जाणार. इतके वेळ मिटून घेऊ नका प्लीज. फिल्डिंग सजून घ्या. आणि आपण थोडंसं बराच वेळ थांबले डीजे आमचे अजय त्यांच्याकडे वळूया काही सेकंदसाठी. संगीत मेजवानी दिजायाची, आणि आता ही क्रिकेटची मेजवानी आपण पाहताय भोईरगाव चषक 2024 दुसरा सामना. आणि शेवटच्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज मिस्टर गौरव. 10 धावांची गरज आहे करून संघाला. पहिला चेंडू थोडासा लेजी स्ट्रोक वेट केलं होतं, टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट, स्क्वेअरच्या दिशेने शतशक छान कामगिरी करतो त्या ठिकाणी. स्ट्रॉंग हँडेड आहे, चेंडूला जाऊ देत नाही आणि सामना सुद्धा जाऊ देणार नाही असं चित्र पाहायला मिळतं. पण तो जोपर्यंत रॉय मैदानामध्ये आहे आणि विष्णूची जोडी आहे तोपर्यंत अशा उंचावलेला असतील कुरूंच्या. धावसंख्या आहे 21 वर. अजून 9 धावांची गरज आहे 5 चेंडूंमध्ये. फिल्डिंगची जमावट बघूया आपण. डीपमध्ये बघा, ऑफ साईडला डीप कव्हर पॉईंट आहे, लॉंग ऑफ घेतलाय, एक 30 यार्ड सर्कलमध्ये बॅकवर्ड पॉईंट आहे, एक वाईडीस मिड ऑफ आहे बॉलरच्या डाव्या बाजूला. ऑन साईडला सुद्धा चांगली जमावट आहे. पण तो हा चेंडू ऑफस्टिक यॉर्कर, वाव, वाईड यॉर्कर, परफेक्ट डिलिव्हरी, चेंडूला काढलं बुमरा स्टाईलने. आणि हीच तुमची हुशारी आवश्यकता असते अशा क्रुशियल मोमेंटला, की तुम्ही डॉट चेंडू कसे काढू शकता, विकेट कशी मिळू शकते आणि बॅट्समनला कसं थांबवू शकता. आता मनोबल उंचावलं ते म्हणजे गौरवचं. पुन्हा एकदा जातो चेंडू घेऊन तिसरा, पुढे सरसावला, चेंडूला अगदी ओव्हर पिच घेतलं, ड्राईव्ह होतंय अलॉंग द कार्पेट, लॉंग ऑन कव्हर करतोय, फेकी झाली विकेट किपर कडे आणि पाहता पाहता धोका आहे त्या ठिकाणी. धोका समोरला गोकुळ पाटील सरांचं, हात आकाशामध्ये, बोट आकाशामध्ये, फलंदाज रनआउट. मॅच मध्ये ट्विस्ट वाढले, क्लायमॅक्स वाढले, शर्यत वाढली, झुंज वाढले, संघर्ष वाढलाय. त्याचं कारण की विकेटचं पतन झालं. दुसरी धाव घेण्याचा नाद तिथे फसला, प्रयत्न फसला आणि बरोबर चांगलं फेकी झाली. चांगला विकेट किपरने चेंडूला गॅदर केलं पुढे सरसावून आणि विदिन मायनॉट सेकंद एसटीला धडक दिली विकेट किपरने हातात चेंडू घेऊन. आणि परिणाम बघितलं की नवीन फलंदाज येतोय जो नौका आहे, ज्याला स्ट्राईक घ्यावी लागेल. 3 चेंडू शिल्लक आहेत प्रेक्षको. 8 धावांची गरज आहे कुरुन संघाला. एका षटकात 10 धावांची गरज होती. 30चं टार्गेट होतं. प्रत्येक षटकामध्ये 10 धावांची सरासरी राखायची होती आणि ती सरासरी बरोबर राखली होती. पण तू ह्या शेवटच्या षटकामध्ये गौरव इथे गौरवपूर्ण कामगिरी करतोय, कौतुकास्पद कामगिरी करतोय. नक्कीच तो सामना जिंकून देईल का बघायचा. पण तो नवीन फलंदाज आलाय, तो तयार होऊन आला असेल कदाचित, ज्याचं नाव आहे नवीन फलंदाज मिस्टर गुरु. आज दत्त गुरूंचा दिवस आहे आणि गुरुचा दिवस सुद्धा असेल का. यस, गुरुने छान चेंडू टटवला आणि झेल टिपलाय बॅकवर्ड स्क्रीनच्या दिशेने. अजून एक विकेटचं पतन होतंय. मॅच मध्ये मजा येते. एक चेंडू कमी झाला म्हणजे आता 2 चेंडू शिल्लक, 8 धावांची गरज, फलंदाज बाद.
हे असे गाणे आता धुमाकूळ घालतायत आणि या मैदानामध्ये असे गौरव नावाचा बॉलर धुमाकूळ घालतोय, ज्यांनी सामना टर्न केला. प्रेक्षक हो, 2 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावांची गरज आहे. व्हॉट अ बॉलिंग फ्रॉम मिस्टर गौरव. नवीन फलंदाज मैदानामध्ये आलाय मिस्टर रोनित, आणि रोनितला इथे थांबवलं. बॅट अँड पॅडच्या जवळून चेंडू गेला, अक्षरशः खुलट टप्प्याचा मारा करतोय. यालाच म्हणतात सामनाला टर्न करणं, पलटवारी करणं, आणि सामना खेचून आणलाय रिटर्न टू अवर टीम फॉर द झूपाडा. असं वाटलं की झूपाडा या ठिकाणी सामना गमावेल काय, परंतु जसं झूपाड्याची सुरुवात झाली ती थोडीशी खराब झालेली पहिल्या इनिंगमध्ये, परंतु त्यानंतर छान पद्धतीने त्यांनी स्कोर सजवला आणि धावसंख्या नेऊन ठेवली होती 29 वर. या ठिकाणी 30 धावा इथे होणं शक्य नाही असं वाटतंय, परंतु म्हणतात ना की कदाचित प्रत्येक गोष्ट अशक्य असते असं नाहीये, शक्य होऊ शकते. या ठिकाणी मिरॅकल झालं तरच शक्य आहे, अन्यथा अवघड झाला सामना. त्याचं कारण एकच चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची. चेसिंग इज द कंपल्सरी. आधीच्या सामन्यामध्ये 7 धावांची गरज होती, तेव्हा विनीत धुमाळने षटकार मारला आणि या ठिकाणी सुद्धा षटकार येतोय. काय मॅचेस होतात योगी सर आजच्या दिवसामध्ये. बघा किती मोठा निराशा आहे, किती मोठी नाराजी आहे. तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे की आपण जे डॉट घालवले त्याचं आपल्याला मोठं नुकसान झालं आणि पेनल्टीचा इथे नुकसान झालेलं आहे. 2 धावांची पेनल्टी बघा किती तुम्हाला महाग ठरू शकते. कुरुन संघ याचा विचार केला पाहिजे. तुमच्या मनात ते असेल, तुमच्या संघ मालकाने सुद्धा तो विचार केला असेल की आपण वेळेवरती पोहोचलं पाहिजे, आपण असा सामना गमावला नसता, हा तुम्ही आता सामना जिंकलेला असता, परंतु वेळ निघून गेली, सत्ता गेली, कार्यक्रम खलास. मॅन ऑफ द मॅच या सामन्याचा ठरला आहे. 23 धावा खुटणारा आणि बॉलिंग करताना सुद्धा जयने पहिले षटक हाताळलं, दडपण टाकलं, विकेट प्राप्त केली आणि तो आहे मिस्टर जय, ज्याने जय प्राप्त करून दिला आपल्या झूपाडा संघाला. जय, यू आर द मॅन ऑफ द मॅच, कम फास्ट. योगी सर असतील आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमचे अनेक मान्यवर आहेत आणि अनेक बक्षिसं देण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहेत. तर जाऊया आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आपण समरी बघूया. 29 धावा केल्या आणि आता डीबी स्पोर्ट्स कुरुन संघ पोहोचला 28 पर्यंत, म्हणजेच थोडक्यात एका धावाने सामना एका धावाने सामना गमावला. 3 षटकाचा मुकाबला होता. गौरवची चांगली कामगिरी, जयची अतिसुंदर कामगिरी, कारण त्याने अष्टपैलू कामगिरी केली. आपण स्क्रीनवरती पाहू शकता. हा लेखाजोखा हे पृथक्करण दाखवतात आमचे SK एंटरटेनमेंटचे किरणजी थळे, सोबत याला यश आहे, राकेश आहेत कॅमेरामॅन, आणि आता आपल्या व्यासपीठावरती असतील योगी सर प्रेझेंटेशन देण्यासाठी. क्या बात आहे. रॉकी सध्या एकदम शांत आहे, परंतु या ठिकाणी जयचा परफॉर्मन्स जबरदस्त पाहिला आपण. हार्ड लगत डीबी स्पोर्ट करून जबरदस्त खेळ तुमच्याकडून आम्हाला पाहायला मिळाला, परंतु यापुढे वेळेला फार महत्त्व तुम्ही देणार यात काही शंका नाहीये. दरम्यान या ठिकाणी सामनावर पुरस्कार जय, या आपण नावातच जय आहे आणि आपल्या संघाला मात्र विजय प्राप्त करण्यासाठी त्याची जबरदस्त अष्टपैलू कामगिरी आपण पाहिली. गोलंदाजीमध्ये सुद्धा एक सफलता प्राप्त केली आणि या बॅटिंगमध्ये 23 धावांचं योगदान आपल्या संघाला दिलं. आणि उपस्थित पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी पारितोषिक देणार आहोत. आजच्या दिवसातील तिसरा सामना, हा सामना सुद्धा प्रत्येकी 3 षटकांचा आहे. दोन्ही संघांच्या माहितीसाठी गावदेवी स्पोर्ट्स शिरेकरपाडा आणि त्यांच्या विरोधात संघ असेल जय हनुमान वाहुळे. आणि शिरेकरपाडा मात्र संघ जर पाहिला तर प्रथमतःच या सीझनमध्ये आपल्याला PTC मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. अनेक आता नवनवीन संघ आपल्याला PTC मध्ये तयार होताना आपण पाहत असतो. तुम्ही कालच्या दिवसामध्ये सुद्धा पाहिले असेल, रायझिंग स्टार या नावानं तुम्हाला पडग्या